नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. मनमानस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रकरण 2 प्रायोगिक पद्धती यामधील शेवटचा म्हणजेच 2.4 हा मुद्दा अभ्यासणार आहे. प्रयोग व प्रयोगाचे नियंत्रण, थोडक्यात एक्सपेरिमेंट्स अँड एक्सपेरिमेंटल कंट्रोल याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. आता मानसशास्त्रामध्ये जे प्रयोग केले जातात ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारख्या प्रयोगशाळेत करणं शक्य नसतं. कारण मानवावर जे प्रयोग केले जातात ते इतक्या काटेकोरपणे करणं योग्य नसतं आणि शक्यही नसतं. ज्यावेळेस प्रयोगाचा आपण अभ्यास करतो तेव्हा असं दिसून येतं की प्रयोग करताना जास्तीत जास्त घटकांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार प्रयोगाचा आराखडा तयार करतो. आता आराखडा तयार करत असताना यामध्ये प्रयोगाचे काही मुख्य घटक हे लक्षात घ्यायला हवे. पहिला आहे परिकल्पना म्हणजेच गृहीतक. त्या प्रयोगाच्या संभाव्य उत्तराविषयी एक कल्पना मांडली जाते, हे आपण मागे पाहिलंच आहे. त्याप्रमाणे हे अनुमान महत्त्वाचं आहे. स्वतंत्र चर ज्यामध्ये प्रयोगकर्ता आपल्या प्रयोगाच्या संबंधित बदल करू शकतो, त्यांचे मूल्य कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो, याला स्वतंत्र चर म्हणजेच डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अवलंबून चर. चर म्हणजे परिवर्तक, व्हेरिएबल, ज्याचा सखोल अभ्यास आपण मागच्या भागामध्ये केलेला आहे. स्वतंत्र चरातील बदलांमुळे जो घटक बदलतो त्याला अवलंबून किंवा परतंत्र परिवर्त्य असं म्हणतात. उदाहरणार्थ 10,000 पगार असणाऱ्या एका व्यक्तीने खर्च जास्त केला तर बचत कमी होईल व बचत जास्त केली तर खर्च कमी होतो. हे एकमेकांवर अवलंबून असणारे परिवर्तक आहेत. त्याचप्रमाणे नियंत्रित गट हाही अभ्यासला जातो. एक गट ज्यामध्ये स्वतंत्र चर म्हणजेच परिवर्तक बदलला जात नाही, पण त्याची तुलना दुसऱ्या तुलनात्मक गटाबरोबर केली जाते, त्यास नियंत्रित गट असे म्हटले जाते. प्रयोगात्मक गट ज्यामध्ये एक गट ज्यातील स्वतंत्र चर परिवर्तक बदललं जाऊ शकतं. आता चर म्हणजेच परिवर्तक म्हणजेच व्हेरिएबल ह्या गोष्टी मापन करणं हे प्रयोगाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता प्रयोगाचे नियंत्रण हा घटकही महत्त्वाचा मानला जातो. प्रयोगाचे नियंत्रण करत असताना 3 प्रकारचे जे प्रयोग असतात त्यांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. हे 3 प्रकार कोणते? तर प्रयोगशाळेतील प्रयोग, क्षेत्रीय प्रयोग आणि नैसर्गिक प्रयोग. प्रयोगशाळेमधील प्रयोग जे आहेत यामध्ये स्वतंत्र परिवर्त्य किंवा चल किंवा व्हेरिएबल यावर प्रयोगकर्ता नियंत्रण करतो आणि अशा नियंत्रित परिस्थितीमध्ये परिमाण मोजले जाते आणि हे परिमाण अधिक सत्यतेकडे जाणारे असते. हे प्रयोग प्रामुख्याने
प्रयोगशाळेमध्येच केले जातात. परंतु मानवी मनाचा, वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर सर्वच घटक लॅबोरेटरीमध्ये तपासले जाऊ शकत नाही. कारण प्रयोगशाळेतील वातावरण हे नैसर्गिक नसते आणि अशा अनैसर्गिक वातावरणामध्ये, कृत्रिम वातावरणामध्ये होणाऱ्या प्रयोगामध्ये काही अंशी बदल होण्याची शक्यता असते किंवा सर्वच परिस्थिती ह्या प्रयोगशाळेत निर्माण केल्या जात नाही. म्हणून मग क्षेत्रीय प्रयोग आणि नैसर्गिक प्रयोग यांचा आधार संशोधनासाठी घ्यावा लागतो. आता क्षेत्रीय प्रयोग म्हणजे फील्ड एक्सपेरिमेंट नक्की काय आहे? तर वर्तन प्रयोगशाळेमध्ये घडत असताना प्रयोगकर्ता आणि प्रयुक्त हे एक विशिष्ट नियंत्रित परिस्थितीमध्ये असतात. परंतु क्षेत्रीय प्रयोगात सहभागींना माहिती नसते की त्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे त्यांचं वर्तन हे स्वाभाविक असते. कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियलपणा, कृत्रिमपणा त्यांच्या वर्तनात दिसून येत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या महाविद्यालयामध्ये शिस्त बाळगणारा शिस्तप्रिय विद्यार्थी कोण आहे हे जर शोधून त्याला बक्षीस द्यायचे असेल तर त्याला फक्त क्लासरूममध्ये निरीक्षण करून, ऑब्झर्वेशन करून चालणार नाही. तर महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सुद्धा त्याचं वर्तन कसं आहे, शिक्षकांशी कसा बोलतो, इतरांशी कसा वागतो याचं निरीक्षण करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना न समजता, कुठल्याही प्रकारची माहिती न देता त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करणे हे क्षेत्रीय प्रयोगाचं उदाहरण आहे. तिसरा प्रकार म्हणजे नैसर्गिक प्रयोग. आता जे प्रयोग विशिष्ट क्षेत्रामध्येही केले जात नाही किंवा करता येणं शक्य नसतं, प्रयोगशाळेतही करता येणं शक्य नसतं, अशा वेळेस नैसर्गिक प्रयोग, नॅचरल एक्सपेरिमेंट्स हे महत्त्वाचे ठरतात. ह्या नैसर्गिक प्रयोगामध्ये प्रयोगकर्त्याचे कुठल्याही घटकावर नियंत्रण नसते. कारण ह्या सगळ्या घटना नैसर्गिक असतात. फक्त त्या अभ्यासणं, त्या वर्तनाचं रेकॉर्डिंग करणं, ते रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा पाहणं आणि त्यातून निष्कर्षापर्यंत पोहोचणं एवढंच प्रयोगकर्त्याच्या हातात असतं. उदाहरणार्थ, पूर आल्यानंतर व्यक्ती इतरांना मदत करता का याचा अभ्यास करायचा असेल तर प्रयोगशाळेमध्ये आपल्याला पूर आणता येणार नाही किंवा मुद्दामून पूर आणून मग त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करता येणार नाही. तर अशा वेळेस जिथे पूर आला असेल त्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात व्यक्ती इतरांना मदत करता का हे तपासलं जातं. यालाच नैसर्गिक प्रयोग असं म्हणतात. नैसर्गिक प्रयोग हे सहभागींच्या वास्तविक जीवनातील वातावरणात केले जातात आणि त्यामुळे त्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण हे प्रयोगकर्त्याचं नसतं. आता प्रयोग नियंत्रणामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे कारक परिणाम संबंध, दुसरा म्हणजे बाह्य घटकांचा प्रभाव कमी करणे, तिसरा म्हणजे परिणामांची पुनरावृत्ती. आता कारक परिणाम संबंध म्हणजेच काय? एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होतो का? जितक्या जास्त वेळा विद्यार्थी वाचतात तितका जास्त स्मरणात राहतं का? या संबंधी प्रयोग करायचा असेल तर विद्यार्थ्यांची वाचन संख्या
म्हणजे एक मुद्दा विद्यार्थी किती वेळा वाचतो आणि तो किती त्याच्या लक्षात राहतो, अशा 2 घटकांमधील संबंध पाहायचा असेल तर विद्यार्थ्याने एकदा वाचन केल्यावर त्याच्या किती स्मरणात राहतंय ते पाहणं, दोनदा वाचन केल्यानंतर किती स्मरणात राहतंय ते पाहणं, तीनदा वाचन केल्यानंतर किती स्मरणात राहतंय हे पाहणं, म्हणजे 2 घटकांमध्ये कारण आणि परिणाम संबंध अभ्यासणं हे प्रयोगाच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाचं आहे. तसंच बाह्य घटकांचा प्रभाव हा प्रयोगावर होणार नाही यासाठी प्रयोगकर्ता नेहमी प्रयत्नशील असतो आणि त्यामुळेच आपल्या मानसशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये क्युबिकल्स असतात ज्यामध्ये एक नियंत्रित वातावरण तयार केलं जातं आणि त्या नियंत्रित वातावरणामध्ये बाह्य घटकांचा प्रभाव कमी करून प्रयोग केले जातात. तिसरं म्हणजे आहे आलेले जे परिणाम आहे हे पुन्हा पुन्हा तपासून पाहता आले पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी जर बुद्धिमापन चाचणी दिली तर महिन्याने 6 महिन्याने त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता पुन्हा पुन्हा तपासून पाहिली असता त्याचा बुद्धिगुणांक हा जवळपास सारखाच आला पाहिजे असं नियंत्रण केलं जातं. प्रयोगामध्ये नियंत्रण कसं साधलं जातं तर स्वतंत्र चर आणि अवलंबून चर म्हणजे स्वतंत्र परिवर्तक आणि परतंत्र परिवर्तक यांचा प्रभाव मोजला जातो. या प्रयोगामध्ये तुलनात्मक गट हा नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच रँडम पद्धतीने प्रयोगामध्ये प्रयुक्तांना समाविष्ट होण्याची संधी दिली जाते आणि प्रयोग नियंत्रित वातावरणात केले जातात जेणेकरून बाह्य घटकांचा त्यावर परिणाम होणार नाही हे लक्षात घेतलं जातं. नियंत्रित वातावरणात केले जाणारे प्रयोग आहेत यांच्यामध्ये आंतरिक वैधता आणि बाह्य वैधता तपासून पाहणं फार महत्त्वाचं आहे, कारण आंतरिक वैधतेचा परिणाम हा स्वतंत्र परिवर्त्यावर होत असतो. प्रयोगातील वास्तविक जगातील परिस्थितीमध्ये काही प्रयोग करणं शक्य होत नाही. अशा वेळेस बाह्य घटकांमध्ये नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला जात असतो. मानसशास्त्रीय प्रयोगामध्ये 2 प्रकारची आव्हानं निर्माण होऊ शकतात. एक म्हणजे मानवी वर्तन अभ्यासणं. मानवी वर्तनाचा अंदाज लावता येणं आणि तोही 100% लावता येणं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही, कारण मानवाच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, शारीरिक परिस्थितीचा त्याच्या वर्तनावर परिणाम होतो. म्हणून एका वेळेस एक व्यक्ती एका प्रकारे वागत असेल तर तशीच दुसऱ्या वेळेस वागेलच असं नाही आणि ही मानवी वर्तनाची जटिलता असते. दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे नैतिकतेचा. सगळ्याच गोष्टी नैतिकतेला आधारून नसतात आणि त्यामुळे प्रयोगकर्त्यांना प्रयोगशाळेमध्ये बोलवत असताना काही नैतिक घटकांचा विचार करणं महत्त्वाचं ठरत असतं. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित
सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण Google मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.